हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस. नमस्कार, माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपला भारत देश हे विविधतेने नटलेला देश आहे. यामध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक राहतात. त्याचबरोबर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन प्रत्येक सण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. त्यापैकीच एक सण म्हणजे नाताळ. नाताळ यालाच क्रिसमस असं देखील म्हणतात. हा सण 25 डिसेंबरला साजरा केला जातो. नाताळ हा सण खरं तर ख्रिश्चन लोकांचा सण. या दिवशी भगवान येशूचा जन्म झाला होता. त्यामुळेच 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. क्रिसमस या दिवशी ख्रिश्चन लोक आपली प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च सजवतात. भगवान येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात. त्याचबरोबर उत्सवाच्या कारणाने वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. एकमेकांना गिफ्ट्स, गोड पदार्थ, त्याचबरोबर शुभेच्छा देखील दिल्या जातात. त्याचबरोबर क्रिसमस दिवशी क्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादीने हे झाड सजवले जाते. त्याचबरोबर या झाडामध्ये लोक आपल्या प्रिय लोकांसाठी भेटवस्तू देखील लपवतात. तर क्रिसमस या सणा दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते आणि क्रिसमसमध्ये मेन आकर्षण असते ते म्हणजे क्रिसमसमधील सांताक्लॉज. तर सांताक्लॉज सहसा जाड पांढरी दाढी आणि डोक्यावर लाल टोपी, लाल रंगाचे कपडे परिधान केलेला व्यक्ती असतो आणि तो क्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू, खेळणी, त्याचबरोबर चॉकलेट्स देतो अशी देखील पद्धत आहे. आणि याचमुळे क्रिसमस, नाताळ किंवा सांताक्लॉज याबद्दल लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण आणि उत्सुकता असते. आपल्या भारतातील गोवा या ठिकाणी नाताळाची धूम फार अनोख्या पद्धतीने पाहायला मिळते. हा सण साजरा करण्याकरता कित्येक पर्यटक देश विदेशातून आणि आपल्या भारतातून देखील गोवा इथे येतात. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतात. गोव्याचे समुद्रकिनारे तर माणसाच्या गर्दीने फुलून जातात. गोवा इथे अनेक जुने चर्चेस देखील आहेत. त्यामुळे सुद्धा येथील नाताळ फार रंगीबेरंगी पद्धतीने साजरा होताना दिसतो. तर क्रिसमस, नाताळ हा ख्रिश्चन लोकांचा प्रमुख सण आणि याच दिवशी प्रभू येशूंचा जन्म इस्रायलमधील बेथलेहेम येथे मेरी यांच्या पोटी झाला. प्रभू येशूंच्या जन्मापूर्वी गॅब्रिएल या देवदूताने मेरीला दृष्टांत देऊन ईश्वराचा मुलगा तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असे सांगितले होते. म्हणूनच लोकांचा असा विश्वास होता की येशू देवाचा पुत्र आहे आणि तो लोकांच्या हितासाठी पृथ्वीवर आला आहे. प्रभू येशूच्या जन्माच्या स्मरणार्थ नाताळ किंवा क्रिसमस हा सण साजरा केला जातो. तर ख्रिस्ती लोक येशूची मनोभावे प्रार्थना करतात, प्रभू येशूंचे स्मरण करतात. प्रभू येशूंनी समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिली. ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी जगले अशी व्यक्ती परमेश्वर, भगवान, प्रभू येशू ख्रिस्त. असा हा ख्रिश्चन बांधवाचा क्रिसमस, नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी अस्मिता या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.